नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी पैसा बचत करून तो इन्व्हेस्ट कसा करायचा याबद्दल माहिती बघणार आहोत। तुम्ही सरकारी कर्मचारी आहात का? दर महिन्याला पगार खात्यामध्ये जमा होतो, नोकरीची सुरक्षितता आहे, PF असेल किंवा NPS यांसारख्या रिटायरमेंट योजनांचा आधारसुद्धा आहे, पण तरीही महिन्याच्या शेवटी एक प्रश्न पडतो की पगार चांगला आहे पण पैसा कुठे जातो आहे हेच कळत नाही। आणि दुसरा मोठा प्रश्न म्हणजे माझ्याकडे दर महिन्याला काही पैसे उरतात, तर ते फक्त सेविंग अकाउंटमध्ये ठेवायचे की कुठे इन्व्हेस्ट करायचे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक सोपी आणि प्रॅक्टिकल इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी ज्याला आपण म्हणतो ते समजून घेणार आहोत। आपण पाहणार आहोत की पगारातून किती पैसा जो आहे तो आपण बचत करायला पाहिजे, इमर्जन्सी फंड किती असायला पाहिजे, इन्शुरन्स आधी का इन्व्हेस्टमेंट हे पाहणार आहोत। त्यानंतर PF, NPS, PPF असेल यामध्ये काय भूमिका आपली आहे, त्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये आपण किती पैसा गुंतवू शकतो समजा, त्यानंतर मुलांचे शिक्षण आणि लग्नासाठी वेगळी योजना कशी करावी, तसेच रिटायरमेंटसाठी किती पैसे बाजूला ठेवावेत, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारी नोकरीची सुरक्षितता आहे म्हणून कोणत्या चुका आपण अजिबात करू नये हे आपण पाहणार आहोत। तर चला मग सुरुवात करूया। बघा, सरकारी नोकरीमध्ये सर्वात मोठा फायदा जो आहे तो इन्कमची तुलनेने चांगली स्थिरता। म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांनी इन्व्हेस्टमेंट का करावी हे आपण पाहू। दर महिन्याला पगार येतो, त्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंटची सवय व्यवस्थित लावू शकता स्वतःला। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त चांगला पगार म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नाही। समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार 60,000 रुपये आहे, दुसऱ्या व्यक्तीचा पगार 1,00,000 रुपये आहे, पण दोघेही पूर्ण पगार खर्च करत असतील तर भविष्यासाठी दोघांची आर्थिक परिस्थिती जी आहे ती जवळपास सारखीच असू शकते। म्हणून पैसा कमवणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाचे आहे पैसा वाचवणे, योग्य ठिकाणी गुंतवणे। यासाठी पहिला नियम मी तुम्हाला सांगतो की सॅलरी आली की आधी स्वतःला पे करा, म्हणजे स्वतःला द्या। म्हणजे काय, तर पगार आला की आधी इन्व्हेस्टमेंट आणि सेविंगसाठी पैसे बाजूला काढायचे, उरलेला पैसा जो आहे त्या पैशातून खर्च करायचा। आपण उलट पद्धती वापरली, पहिले आपण काय केलं की खर्च करू आणि शेवटी जे उरेल ते इन्व्हेस्ट करू, तर अनेक वेळा महिन्याच्या शेवटी आपल्याला काहीच उरत नाही। यामध्ये दुसरा भाग आपल्याला पाहायचा आहे की पगाराचे 5 भाग कसे करायचे आहेत ते बघूया आपण। बघा, आता एक प्रॅक्टिकल फॉर्म्युला आपण इथे पाहूया। तुमच्या परिस्थितीनुसार पगाराचे साधारणतः 5 भाग करता येतात। पहिल्या भागामध्ये घरगुती आणि आवश्यक खर्च टाका। यामध्ये घरभाडे किंवा EMI किंवा किराणा, वीज असेल, शिक्षण, प्रवास असेल आणि इतर आवश्यक घटक त्यामध्ये असतील तर त्यासाठी होणारा जो खर्च आहे तो त्यामध्ये टाका। दुसरा भाग म्हणजे इमर्जन्सी फंड। आपल्याला इमर्जन्सी असू शकते तर त्यासाठी आपण फंड बाजूला ठेवलाच पाहिजे। तिसरा भाग म्हणजे इन्शुरन्स, हेही खूप महत्त्वाचं आहे, तर इन्शुरन्ससाठी आपले पैसे आपण बाजूला काढा। चौथा भाग म्हणजे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट। लाँग म्हणजेच दूरची इन्व्हेस्टमेंट आपल्याला करण्यासाठी इथे पैसे ठेवावे लागणार आहेत। आणि 5वा भाग पैशांचा करा किंवा सॅलरीचा करा, तो म्हणजे पर्सनल आणि लाईफस्टाईल खर्चासाठी। आता टक्केवारी प्रत्येक व्यक्तीसाठी जी आहे ती वेगवेगळी असू शकते। 5 भाग जरी आपण आपल्या पगाराचे केले तरी प्रत्येक व्यक्तीसाठी जी टक्केवारी आहे या 5 भागांची ती वेगवेगळी असू शकते। पण एक साधा स्टार्टिंग पॉईंट असा ठेवता येईल की 50 ते 60% आपण आवश्यक खर्चासाठी खर्च केला पाहिजे, 10 ते 15% आपण इमर्जन्सी फंड किंवा शॉर्ट टर्म गोलसाठी खर्च केला पाहिजे, 10 ते 20% आपण लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी पैसा खर्च केला पाहिजे, 5 ते 10% जे आहे ते इन्शुरन्स आणि प्रोटेक्टिव्ह रिलेटेड खर्च जो आहे त्याच्यासाठी आपण खर्च केला पाहिजे, आणि 5 ते 10% खर्च जो आहे तो आपण लाईफस्टाईल आणि पर्सनल याच्यासाठी खर्च केला पाहिजे। हे फिक्स रूल नाही आहे, कारण प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांची परिस्थिती ही वेगवेगळी असते। काहींचे घर स्वतःचे असते, काहींवर होम लोन असतो आहे ना, काहींच्या मुलांचे शिक्षण सुरू असते, पण
आपण जर इथे पाहिलं की काही जण पालकांची जबाबदारी सुद्धा घेत असताना आपल्याला दिसते, म्हणून टक्केवारी जी आहे ती वेगवेगळी असू शकते. तर दर महिन्याला नियमितपणे आपण बचत आणि गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे. तिसरा मुद्दा आपल्याला ध्यानात घ्यायचा आहे तो म्हणजे सर्वात आधी इमर्जन्सी फंडचा. इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी एक गोष्ट नक्की करा की इमर्जन्सी फंड जो आहे तो म्हणजे अचानक मोठा खर्च येऊ शकतो आपल्याला. तर इन्व्हेस्टमेंट तोडण्याची वेळ येऊ नये. आपल्याजवळ जी इन्व्हेस्टमेंट आपण केलेली आहे, पैसा आपल्याजवळ आहे, इन्व्हेस्ट कुठेतरी केलेला आहे, तर तो तोडण्याची वेळ येऊ नये यासाठी आपण जो ठेवलेला पैसा आहे तो आपण बाजूला दर महिन्याला टाकलाच पाहिजे. उदाहरणार्थ समजा अचानक घरातील मोठा खर्च असेल, कुटुंबामध्ये इमर्जन्सी येणं आहे, नोकरीतील किंवा इन्कममधील अनपेक्षित अडचण येणं आहे किंवा मोठी दुरुस्ती असेल, तर अशावेळी आपण म्युच्युअल फंड किंवा इतर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट विकण्याऐवजी इमर्जन्सी फंड आपल्याला उपयोगी पडतो. साधारणपणे किमान 3 ते 6 महिन्यांच्या आवश्यक खर्चा एवढा फंड ठेवण्याचा आपण विचार करायला पाहिजे. एक उदाहरणच पाहूया आपण. बघा, समजा तुमचा आवश्यक खर्च जो आहे मासिक खर्च तो 40,000 रुपये आहे. तर 3 महिन्यांसाठी आपण 40,000 गुणिले 3 बरोबर 1,20,000 म्हणजे 6 महिन्यांसाठी 40,000 गुणिले 6 बरोबर 2,40,000 म्हणजेच तुमचे जे टार्गेट आहे ते साधारणतः 1,20,000 ते 2,40,000 असू शकते. हा पैसा अत्यंत सुरक्षित आणि सहज उपलब्ध असलेल्या साधनांमध्ये ठेवण्याचा आपण विचार करायला पाहिजे. इमर्जन्सी फंडचा उद्देश जो आहे तो मोठा रिटर्न मिळवणे नसतो. त्याचा उद्देश फक्त पैसा जो आहे तो गरजेच्या वेळी उपलब्ध असणे हा असतो. चौथा भाग बघूया की इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट हे वेगवेगळे का ठेवले पाहिजेत. बघा, आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की अनेक लोक म्हणतात की मी इन्व्हेस्टमेंट म्हणून इन्शुरन्स पॉलिसी घेतली आहे. इथे सावध राहणे खूप गरजेचे आहे. इन्शुरन्सचा प्राथमिक उद्देश काय असतो तर फायनान्शियल प्रोटेक्शन. इन्व्हेस्टमेंटचा आणखी एक उद्देश असतो की वेल्थ क्रिएशन. या दोन्ही गोष्टींची उद्दिष्टे वेगवेगळी आहेत. जर तुमच्यावर कुटुंब आर्थिकदृष्ट्या अवलंबून असेल तर योग्य लाईफ इन्शुरन्स ज्याला आपण म्हणतो ती कवर करणं याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. विशेषतः तुमच्यावर होम लोन, मुलांचे शिक्षण किंवा कुटुंबाची आर्थिक जबाबदारी असेल तर प्रोटेक्शन खूप महत्त्वाचं आहे. हेल्थ इन्शुरन्सबाबतही आपण विचार करायला पाहिजे. सरकारी कर्मचारी असल्यामुळे काही ठिकाणी सरकारी किंवा विभागीय वैद्यकीय सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध असू शकतात, पण तुमच्या कुटुंबासाठी प्रत्यक्षात कोणते कव्हरेज उपलब्ध आहेत, त्याच्या अटी काय आहेत आणि कोणत्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या खिशातून खर्च होऊ शकतो हे तपासा. एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा की इन्शुरन्स म्हणजे प्रोटेक्शन, इन्व्हेस्टमेंट म्हणजे वेल्थ क्रिएशन. ह्या दोन्हींची उद्दिष्टे स्पष्ट ठेवा. पाचवा भाग बघा की PF, NPS किंवा GPF याकडे दुर्लक्ष करू नका. आता आपण बघतो की महत्त्वाचा भाग आहे हा तुमच्या इन्व्हेस्टमेंट रिलेटेड स्कीम जे आहेत त्याच्यामध्ये, जसं की तुम्ही कोणत्या पेन्शन सिस्टीममध्ये आहात किंवा अंतर्गत आहात, जसं की GPF, NPS, UPS किंवा इतर कोणती व्यवस्था लागू आहे हे अगोदर ध्यानात घ्या. हे तुमच्या नियुक्त्या आणि नियमांवर आधारित आहे, संबंधित आहे. म्हणून सर्वप्रथम स्वतःच्या सॅलरी स्लिप आणि रिटायरमेंट अकाउंटमध्ये नेमके काय जमा होत आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. फक्त सरकार माझ्यासाठी रिटायरमेंटसाठी पैसे जमा करते एवढ्यावर थांबू नका. दरवर्षी पहा की किती कॉन्ट्रिब्युशन होत आहे, किती कॉर्पस आपला तयार होतो आहे, एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्युशन काय आहे, तुमच्या स्कीमचे नवे नियम जे आहेत ते काय आहेत, रिटायरमेंटच्या वेळी उपलब्ध पर्याय कोणते असतील हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे फक्त वय झाल्यावर पेन्शन मिळणे किंवा मिळते एवढेच नाही, तर रिटायरमेंटनंतर आपण पाहतो की घर खर्च आहे, आरोग्याचा खर्च आहे, महागाई असेल, मुलांना मदत करणं असेल, प्रवास असेल आणि इतर खर्च असतील आपले, तर यासाठी तुम्हाला खर्च करावाच लागणारा पैसा तुमच्याजवळ राहणार नाही आहे. म्हणून तुमच्या सरकारी रिटायरमेंट बेनिफिट्ससोबत ॲडिशनल रिटायरमेंट इन्व्हेस्टमेंट करण्याचा आपला विचार असणं गरजेचं आहे. 6वा भाग बघा, म्युच्युअल फंडचा विचार कधी करावा. आता प्रश्न येतो की PF आणि NPS आहेच, मग म्युच्युअल फंडमध्ये पैसे का टाकायचे? कारण तुम्ही फायनान्शियल गोल्स जे आहेत तुमचे ते वेगवेगळे असतात. रिटायरमेंट एक गोल आहे, पण त्यासोबत मुलांचे शिक्षण,
घर, मुलांचे फ्युचर असेल, वेल्थ क्रिएशन असेल किंवा इतर तुमचे गोल असतील, हे देखील असतात. लाँग टर्म गोलसाठी आपण इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड जो आहे हा एक पर्याय इथे घेऊ शकतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की म्युच्युअल फंड म्हणजे गॅरंटीड रिटर्न नाही. मार्केट खालीवर होतं तुम्हाला माहितीच आहे. कधी पोर्टफोलिओ आपला प्रॉफिटमध्ये असतो तर कधी लॉसमध्ये सुद्धा असतो. म्हणून इक्विटी इन्व्हेस्टमेंट करताना शॉर्ट टर्म जो आहे तो गरजेचा पैसा मार्केटमध्ये टाकू नका, शॉर्ट टर्मसाठी टाकू नका. उदाहरणार्थ तुम्हाला 2 वर्षांनी घराचे डाऊन पेमेंट करायचे आहे तर त्या पैशासाठी हाय रिस्क इक्विटी इन्व्हेस्टमेंटवर अवलंबून राहणे योग्य नसेल. पण रिटायरमेंटसारख्या 10 ते 15 वर्षाचा जर गोल असेल तुमचा तर मार्केट लिंक इन्व्हेस्टमेंटचा विचार आपल्याला इथे करता येतो. 7वा भाग बघा की SIP म्हणजे काय, हे पाहणं खूप गरजेचं आहे. कारण आपण सरकारी नोकरदार आहात तर तुम्हाला SIP माहितीच असेल, परंतु मी थोडक्यात तुम्हाला सांगतो आहे की SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. समजा तुम्ही दर महिन्याला 10,000 रुपये म्युच्युअल फंडमध्ये म्हणजेच SIPमध्ये गुंतवले. दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवली जाते. यामुळे मार्केटचा परफेक्ट टायमिंग करण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्याची गरज कमी होते. म्हणजे परफेक्ट टायमिंगची आपल्याला गरज नसते, कारण तुम्ही दर महिन्याला ते गुंतवून राहिलेले आहात. समजा तुमचा पगार 70,000 रुपये आहे आणि तुम्ही ठरवले की मला दर महिन्याला 10,000 रुपये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तर सॅलरी क्रेडिट झाल्यावर काही दिवसात SIPची रक्कम ॲटो डेबिट होईल अशी व्यवस्था आपल्याला करता येते त्यामध्ये. यामुळे इन्व्हेस्टमेंट ही जी आहे ही कधीतरी करायची गोष्ट न राहता एक फायनान्शियल हॅबिट बनून जाते. रिस्क फंडचा जो रिस्क आहे कॅटेगरी, एक्सपेन्स रेशो आहे, पोर्टफोलिओ असेल, इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्ट असेल आणि तुमचा टाईम हॉरिझॉन असेल, याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. गरज असल्यास आपण सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर यांसारख्या योग्य व्यावसायिकांचा आपण सल्ला इथे घेऊ शकतो. 8वा मुद्दा बघा की मुलांच्या भविष्यासाठी वेगळी इन्व्हेस्टमेंट. आता समजा तुमचे 2 मोठे गोल आहेत. पहिला म्हणजे मुलांचे शिक्षण आणि दुसरा म्हणजे रिटायरमेंट. दोन्हीसाठी एकच इन्व्हेस्टमेंट अकाउंट वापरू नका. गोल बेस इन्व्हेस्टमेंट करा. उदाहरणार्थ मुलाचे हायर एज्युकेशन, याचा कालावधी समजा 10 वर्षाचा आहे. दुसऱ्या गोलमध्ये तुम्हाला रिटायरमेंट कालावधी असेल तुमचा तो 20 वर्षाचा असेल. समजा 20 वर्षांनी तुम्ही रिटायर होत असाल. दोन्ही गोलचा जो कालावधी आहे तो वेगवेगळा आहे. म्हणून इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी जी आहे ती देखील वेगळी असू शकते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी इन्व्हेस्टमेंट करताना इन्फ्लेशन लक्षात घ्या. म्हणजे महागाईचा दर हा वाढतच आहे. आज एखाद्या कोर्सची फी 5 लाख रुपये आहे, म्हणून 10 वर्षांनीही ती जी आहे 5 लाखच असेल ती रक्कम, असे नाही. शिक्षणाचा खर्च वाढू शकतो. म्हणून फ्युचर कॉस्टचा अंदाज घेऊन आजपासून इन्व्हेस्टमेंट आपण सुरू करायला पाहिजे. आता बघूया आपण की गव्हर्नमेंट एम्प्लॉईने कोणत्या चुका टाळाव्यात. तर चूक नंबर 1, पूर्ण पगार खर्च करणे. सरकारी नोकरी आहे, पुढे बघू, ही मानसिकता आपण टाळली पाहिजे. दुसरी चूक म्हणजे फक्त सेविंग अकाउंटवर अवलंबून राहणे. इमर्जन्सी फंडसाठी सेविंग युजफुल आहे, पण दीर्घकालीन वेल्थ क्रिएशनसाठी फक्त सेविंग अकाउंट पुरेसा आहे असं समजू नका. 3 नंबरची चूक, न समजता इन्व्हेस्टमेंट करणे. मित्रांनी सांगितले म्हणून पॉलिसी घेतली, नातेवाईकांनी सांगितले म्हणून स्कीम घेतली, यूट्यूबवर किंवा यूट्यूबचे व्हिडिओ पाहिले आणि म्हणून इन्व्हेस्टमेंट केली, असं करू नका. तर इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा की हा पैसा कशासाठी आहे, मला हा पैसा कधी लागणार आहे, या इन्व्हेस्टमेंटमध्ये किती रिस्क आहे, हे आधी बघितलं पाहिजे. आणि 4थ्या नंबरची चूक आपण करू नका म्हणजे लोन घेऊन लाईफस्टाईल वाढवणे. जसं की सॅलरी वाढली की EMI वाढवणे, नवीन कार घेणे, मोठा लोन घेणे, महागडे गॅजेट्स घेणे आणि मग इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे नाहीत. याऐवजी आपण काय करायला पाहिजे की सॅलरी वाढली की इन्व्हेस्टमेंट देखील वाढवली पाहिजे. चूक नंबर 5 म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंग शेवटच्या 5 वर्षात सुरू करणे. रिटायरमेंट प्लॅनिंग जितक्या लवकर आपण सुरू कराल तितक्या लवकर आपल्याला कंपाऊंडिंगचा फायदा होईल. तर आपण लवकरात लवकर रिटायरमेंट प्लॅनिंगचे पैसे गुंतवले पाहिजेत. आणखी एक शेवटचा भाग म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम आपण इथे समजून घेऊया. बघा,
समजा एक सरकारी कर्मचारी आहे आणि त्याला मंथली इन हँड जे आहे त्याला 80,000 रुपये भेटत असतील, तर त्याचा आवश्यक खर्च हा 45,000 रुपये झाला समजा. तर उरलेले जे 35,000 रुपये आहेत ते 35,000 एकदम कुठेही गुंतवण्याची गरज नाही. एक प्रॅक्टिकल ॲप्रोच असं असू शकते यामध्ये की इमर्जन्सी फंड पूर्ण नसेल तर काही रक्कम इमर्जन्सी फंडसाठी वापरा. इन्शुरन्स आणि प्रोटेक्शनची व्यवस्था त्यामधून करा. रिटायरमेंट बेनिफिट्स आधीच किती आहेत हे आपण तपासा. आणि त्यानंतर लाँग टर्म गोल्ससाठी आपण SIP किंवा इतर योग्य इन्व्हेस्टमेंट ऑप्शनचा विचार यामध्ये करू शकतो. उदाहरणार्थ तुमच्या परिस्थितीनुसार 10,000 ते 20,000 रुपये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी ठेवता येतील, पण हा आकडा जो आहे तो प्रत्येकासाठी वेगळा असेल. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये इन्व्हेस्टमेंट अमाऊंटपेक्षा इन्व्हेस्टमेंट डिसिप्लिन जास्त महत्त्वाचे आहे. अंतिम संदेश मी तुम्हाला इथे देतो की सरकारी नोकरी आपल्याला आर्थिक स्थैर्य देऊ शकते, पण आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी फक्त सरकारी नोकरी पुरेशी नाही. तुम्हाला 4 गोष्टी इथे ध्यानात घ्याव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे खर्चावर नियंत्रण ठेवणे, दुसरी गोष्ट म्हणजे इमर्जन्सी फंड, तिसरी गोष्ट म्हणजे योग्य इन्शुरन्स, चौथी गोष्ट म्हणजे नियमित आणि दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट, आणि 5वी गोष्ट म्हणजे तुमच्या पैशाबद्दल स्वतः शिक्षित व्हा. कारण तुमच्या पैशाची जबाबदारी शेवटी तुमचीच आहे. आजपासून एक छोटा निर्णय घ्या. पगार आला की आधी बचत करा, बचत झाली की योग्य ठिकाणी गुंतवा, आणि इन्व्हेस्टमेंट सुरू केली की दीर्घकालीन उद्दिष्टांशी जोडा. पैसा फक्त कमवायचा नाही, पैशाला तुमच्यासाठी कामाला लावायचा आहे. म्हणून जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका. नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांना शेअर करा, कमेंट करा, आणि माझी इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू अशा प्रकारे कमेंटमध्ये नक्की लिहा.